राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळालं आहे। त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय आणि त्यानंतर आता बैठकांचा सिलसिला सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। तर केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिलेला होता, त्या विरोधामध्ये शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे। तर दुसरीकडे शरद पवार गटाने चिन्ह आणि नाव आज 4 वाजेपर्यंत सुचवावं असे आदेश निवडणूक आयोगाने दिले, अन्यथा अपक्ष म्हणून मान्यता मिळेल असं सुद्धा निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे। त्यामुळे आज 4 वाजेपर्यंतची वेळ शरद पवार गटाकडे आहे। आज 4 वाजेपर्यंत पक्ष आणि चिन्हाचा पर्याय शरद पवार गटाला द्यावा लागणार आहे, निवडणूक आयोगासमोर सादर करावा लागणार आहे। त्यामुळे आता शरद पवार गटाकडून कोणतं नाव आणि चिन्ह सुचवलं जातं ते बघावं लागेल आणि त्यावर निवडणूक आयोग शिक्कामोर्तब करणार का तेही बघावं लागणार आहे। दरम्यान शरद पवार गटाकडून उगवत्या सूर्याच्या चिन्हाबाबत विचार सुरू असल्याची माहिती लोकशाही मराठीला सूत्रांनी दिली आहे। प्रत्येक वेळी कन्सिस्टंटली हीच भूमिका इलेक्शन कमिशनची राहिलेली आहे। त्यामुळे जो काही निर्णय आलेला आहे तो अपेक्षित निर्णय आहे। शेवटी मेजॉरिटी जो काही निर्णय घेते तो निर्णय हा लोकशाहीमध्ये महत्त्वाचा असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की पक्षाचं जे काही संविधान आहे त्या संविधानाचं किती पालन केलं गेलं आहे या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि या सगळ्या गोष्टीचा उहापोह आता या निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे। मी श्री अजित पवार यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मला अपेक्षा आहे की त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र सरकारमध्ये उत्तम काम करेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय काल दिलेला होता, त्यानंतर एकीकडे सत्ताधाऱ्यांकडून निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे, तर दुसरीकडे मात्र विरोधकांकडून त्याच्यावरून टीका केली जाते। मात्र याविषयी सर्वसामान्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? फरा नक्कीच सर्वसामान्यांमध्ये कुठेतरी शरद पवार गटाचे समर्थक आहेत त्यांच्यामध्ये राग व्यक्त करण्यात येतोय, कारण एकच संतप्त भावना ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे कार्यकर्त्यांच्या आहेत, जनतेच्या आहे। मात्र एकूणच येत्या निवडणुकांमध्ये नक्की अजित पवार यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे का हे जनता आहे, मतदार ते मतांमार्फत आपले उत्तर देतीलच। मात्र त्यापूर्वी दोन्ही गटामध्ये बघितलं तर आता कुरघोड्या सुरू झालेल्या आहेत आणि बैठका सुद्धा सुरू झालेल्या आहेत। दरम्यान अजित पवार गटाने घेतलेली भूमिका आणि त्यानंतर सर्व आमदार त्यांच्यासोबत गेले, बहुसंख्य आमदार त्यांच्यासोबत आहेत, खासदार त्यांच्यासोबत आहेत, लोकप्रतिनिधी हे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत, काही सेल असेल पदाधिकारी असतील, या सर्वाच्या जोरावरती अजित पवार गटाला हा पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव हे मिळालेलं आहे, निवडणूक आयोगाने हे त्यांना दिलेलं आहे। मात्र एकीकडे या विरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे सुद्धा खलबतं सुरू झालेली, कारण रात्रीपासूनच बैठकांना सुरुवात झालेली आहे। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील, प्रमुख पदाधिकारी असतील, यांच्यासोबत या बैठका झालेल्या आहेत आणि पुढची रणनीती कशी असेल, सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यावरती याचिका दाखल करण्यात आलेली आहे। याचिका दाखल केल्या त्यामध्ये भरपूर मुद्दे सुद्धा आहेत जे निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात नमूद करण्यात आलेले, पक्षाची घटना असेल, पक्षासंदर्भातील माहिती असेल, ही सर्व माहिती पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला दिलेली आहे। मात्र पुन्हा एकदा ती सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा आता गेलेली आहे, कारण ज्याप्रमाणे एकूणच शिवसेनेचा निर्णय झाला तशाच प्रकारे आता अजित पवार गटाकडून आपण बघतो या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा सुद्धा निर्णय झालेला आहे। जशी शिवसेनेची लढत ही सुप्रीम कोर्टामध्ये अद्याप सुरू आहे, तशाच प्रकारची लढत ही आता राष्ट्रवादीकडून सुद्धा सुरू आहे। मात्र शरद पवार गटाला त्यांचं नवं नाव आणि नवं चिन्ह हे काय असेल यासाठी 3 पर्याय देण्यास सांगितले होते, की त्यांनी 3 पर्याय निवडलेले आहेत। एकूण चिन्हामध्ये जर बोलायचं झालं तर कपबशी आहे, सूर्यफूल आहे आणि चष्मा आणि तसेच उगवता सूर्य याची सुद्धा चर्चा आहे। तर पक्षाची नावं सुद्धा 3 ठरवण्यात आलेली आहेत। यामध्ये फरक पहिलं नाव म्हणजे शरद पवार काँग्रेस, तसंच मी राष्ट्रवादी आणि शरद पवार स्वाभिमानी पक्ष, यामध्ये यामध्ये शरद पवारांचं नाव आहे। मात्र राष्ट्रवादी एकच जो पर्याय दिला त्याच्यामध्ये दिसतंय, त्यामुळे जनतेशी टच होईल, जनतेशी कनेक्ट होईल असं नाव त्यांना द्यावं लागणार आहे आणि जनतेशी कनेक्ट होईल असं चिन्ह सुद्धा हे शरद पवार गटाला द्यावं लागणार आहे। कारण काही दिवसांवरती आता लोकसभेची निवडणूक आलेली आहे, त्यापूर्वीच फॉर्म भरण्याची सुद्धा मुदत आहे। मात्र आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये शरद पवार गटाला आपलं पुढचं जे नाव असेल आणि चिन्ह असेल हे ते निवडणूक आयोगाला द्यावं लागणार आहे आणि आज जर दिलं तर आजपर्यंत संध्याकाळपर्यंत त्यांना ते नाव आणि चिन्ह कोणतं देतात हे सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोग जाहीर करेल। मात्र आज जर दिलं नाही तर तो अपक्ष स्वतंत्र पक्ष म्हणून शरद पवार गट राहील, अशा प्रकारे सुद्धा या ठिकाणी एक अट आहे।
निश्चितच स्वप्नील, एकूणच आज 4 वाजेपर्यंतची वेळ शरद पवार गटाकडे आहे आणि या 4 वाजेपर्यंत नाव आणि चिन्ह त्यांना द्यावं लागणार आहे. त्यामुळे आता नेमकं कोणतं नाव आणि चिन्ह दिलं जातं, त्याच्यावर शिक्कामोर्तब करतं का निवडणूक आयोग, असे सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला आज मिळू शकतात. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.